विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी रिव्हिजन सिरीजचा आपला हा तिसरा आणि शेवटचा पार्ट आहे. त्यामध्ये आपण राहिलेले प्रश्न बघतोय. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे इथे तुम्हाला विचारले, योग्य कथने कोणती आहेत? बरोबर. म्हणजे प्रश्न जो विचारलेला आहे तो एकदम बेसिक स्वरूपाचा आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की राज्यपालावरती वारंवार एम-पी-एस-सी प्रश्न विचारते. बरोबर. तुम्हाला काय विचारलं इथं? योग्य कथने ओळखा. म्हणजे बरोबर स्टेटमेंट ओळखायचे. तर बघा, कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक आणि 35 वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. आता आपण मागील जे पेपर बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये ही गोष्ट आढळलेली होती आपल्याला, बरोबर. राज्यपाल संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. ही सुद्धा गोष्ट त्या पी-वाय-क्यू मध्ये होती, जे की आपण मेन्सचे बघितलेले आहेत. आता हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ते न्यू घेऊन त्यांनी इथं प्रश्न बनवलाय. बघा, जेव्हा एका व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाते, त्या बाबतीत राज्यपालाला द्यावयाच्या वित्तलब्धी, भत्ते किंवा खर्च मग संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल. तर इथं संसद नाही करत अशा बाबतीत, तर राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. म्हणजे क्लिअर झालं का? मी काय म्हणालो होतो तुम्हाला, की जेवढा मोठा प्रश्न असेल किंवा 2-3 स्टेटमेंट टाकून एकच लांबलचक स्टेटमेंट बनवले. त्याच्यामध्ये बघा क्षुल्लक फक्त एवढे शब्द चुकवलाय संसद. इथं पाहिजे राष्ट्रपती. म्हणजे मोठे लाईन्स आले किंवा जास्त अवघड वाटलं आपल्याला, तर ते खरंच अवघड नसते. आपण थोडंसं स्टेटमेंट व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर काय आहे? अ आणि ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे वारंवार राज्यपालावरती फोकस करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, की राज्यपालाला शपथ कोण देतं? ओके. राज्यात म्हणजे संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा जर तो उपस्थित नसेल, तर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश राज्यपालाला शपथ देतो. हा मुद्दा पण लक्षात ठेवा. आणि राज्यपालाचा जो कार्यकाल आहे, तो राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून आहे. बरोबर? म्हणजे राष्ट्रपतीला राजीनामा पत्र सादर करून तो कधी पण राजीनामा देऊ शकतो. पण सर्वसाधारणपणे राज्यपाल किती काय वर्षासाठी पदावरती असतो, तर तो 5 वर्षासाठी असतो. आणि राष्ट्रपतीची मर्जी, मग याच्याबाबत न्यायालयात जाता येते का? तर जाता येत नाही. असा सुप्रीम कोर्टानेच निर्णय दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो? राज्यपालाला कार्यकालाची कोणतीही हमी दिलेली नाही आणि त्याचा कार्यकाल निश्चित ठरलेला नाहीये. म्हणजे काय की राष्ट्रपती त्याला कधीही काढू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे राष्ट्रपती हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. राष्ट्रपती राज्यपालाला केव्हाही काढू शकतो. ओके. हे जे स्टेटमेंट आहे, तर याच्यासाठी एक महत्वाचा खटला आहे. तो आहे सूर्यनारायण विरुद्ध, इथं लिहून देतो. सूर्यनारायण विरुद्ध भारतीय संघ. ओके. लक्षात येतंय का? हा खटला लक्षात ठेवा. म्हणजे ह्या स्टेटमेंटला दुजोरा दिलेला आहे त्याला. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आता पुढचं स्टेटमेंट बघा. म्हणजे पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. मी सांगितलं ना, राज्यपाल हॉट टॉपिक आहे मेन्सचा बघा. राज्यपालावरतीच प्रश्न विचारलाय. आता प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता पात्र असेल, अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. तर ऑब्व्हियस हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे राज्यपालाचा रेफरन्स घेऊन इकडं महाधिवक्त्याच्या नियुक्तीबाबत बोलले. महाधिवक्ता कलम 165 आपल्याला माहिती आहे. मग महाधिवक्त्याची म्हणजे महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. ठीक आहे. आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल असे पारिश्रमिक मिळतील. तर राज्यपाल निर्धारित करतात. राज्य विधिमंडळ नाही करत. राइट? हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, इथं हा एक छोटा शब्द टाकून चुकवलंय. लक्षात येतंय का? स्टेटमेंट अवघड नाहीये. आपण लक्षपूर्वक म्हणजे मी नेहमी सांगत असतो, की प्रश्नच व्यवस्थित वाचायचा. पहिली गोष्ट पूर्वअट तीच आहे. तेव्हा आपला प्रश्न बरोबर येऊ शकतो. प्रश्न वाचण्यात गल्लत झाली, तिथं आपला मार्क गेला. आता हा जो महाधिवक्ता आहे 165 अजून एक पद आहे 148 नुसार कॅगचं बरोबर. कॅग एक आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे महान्यायवादी 176 176, 165, 148 यावरती एक 15 मिनिटांचा व्हिडिओ आहे YouTube वरती. जुना व्हिडिओ आहे आपला. ओके, जुना व्हिडिओ आहे.
15 मिनिटांचंच आहे. परंतु ह्या तिघांच्याही बाबत तुम्हाला फरक समजावून सांगितलेला आहे. त्याच्या बाहेर आजपर्यंत प्रश्न आलेला नाही. तुम्ही ते पण बघू शकता. राइट. म्हणजे तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे पण 15 मिनिटात होऊन जातो. तीनही पदांच्या बाबतचा तो डिटेल व्हिडिओ आहे. पुढे बघा, खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. ओके. प्रश्न काय विचारलाय बघा ना किती इंटरेस्टिंग. आता अशा स्वरूपात जो प्रश्न विचारला जातो ना, तो कधी विचारला जातो तुम्हाला सांगतो. बघा, कधी-कधी काय असतं, की एखाद्या राज्याच्या निवडणुका असतात. बरोबर? निवडणुका असतात. तेव्हा अशा स्वरूपाचा तो प्रश्न विचारला जातो. राइट. म्हणजे तेव्हा हा प्रश्न बनत असतो. किंवा कधी-मध्ये हा मुद्दा चर्चेत असतो. तर बघूयात आपण. पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे विधान परिषदेच्या आहे बरं का, सभेच्या नाही. आता महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत विधान परिषदेमध्ये, त्या मी तुम्हाला मागच्याच एका एनालिसिसमध्ये सांगितल्या होत्या. 78 आहेत. मग आता आंध्र प्रदेशमध्ये किती आहेत? राइट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आंध्र प्रदेशामध्ये ज्या जागा आहेत त्या 58 आहेत. बरोबर. यूपीमध्ये किती आहेत? तेलंगणामध्ये किती आहेत? किंवा कर्नाटकमध्ये किती आहेत? राइट. उत्तर प्रदेशामध्ये ज्या जागा आहेत, तर त्या 100 आहेत. बरोबर. तेलंगणामध्ये ज्या जागा आहेत, त्या 40 आहेत. आणि कर्नाटकमध्ये ज्या जागा आहेत, त्या पण इथं त्यांनी घेतल्यात. बरोबर. मग कर्नाटकमध्ये किती जागा आहेत? तर 75 जागा आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खूप इम्पोर्टंट आहे. आता याच्यापुढे जाऊन मी तुम्हाला विधानसभेच्या पण यांची जागा सांगतो. उद्या जर विधानसभेच्या विचारल्या तर त्या विधान परिषदेच्या होत्या. आता सेम त्याच्या पुढेच लिहितो. महाराष्ट्राच्या तुम्हाला माहिती आहे 288 आमदार आहेत टोटल. बरोबर. आंध्र प्रदेशाचे किती आहेत? 175 सीट आहेत. उत्तर प्रदेशच्या किती सीट आहेत ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 403 सीट आहेत. बरोबर. मग तेलंगणामध्ये किती सीट आहेत? तेलंगणामध्ये 119 आहेत. आणि कर्नाटकमध्ये किती आहेत? तर कर्नाटकमध्ये 224 आहेत. म्हणजे या जागा विधान परिषदेच्या आहेत. या सगळ्या ज्या जागा आहेत त्या विधानसभेच्या आहेत. ओके. त्या पण तुम्हाला पुढे लिहून दिल्यात. ओके. मग आता इथं क्रम कसा असेल? चढत्या क्रमाने. म्हणजे कमी ते जास्त. परीक्षेत हे पण गडबडीमध्ये लक्षात येत नाही एवढं प्रेशर राहतोय. बरोबर. मग आता कमी कुठं आहे बरं? राइट. तेलंगणामध्ये आहे. राइट. हे पहिलं येणार. मग तेलंगणा पहिल्या ऑप्शनमध्ये कुठे आहे? सगळीकडे आहे. बरोबर. याच्यानंतर तेलंगणानंतर काय येणार? कर्नाटक येणार. म्हणजे ड-ई असा पाहिजे. राइट. हा ऑप्शन असंच पाहिजे. राइट. हा प्रश्न मे बी रद्द झालेला असावा. हा प्रश्न रद्द झालेला असावा. कारण याच्यात ऑप्शन तर नाहीये. ठीक आहे. 1 मिनिट आपण चेक करू. ड-ई त्याच्यानंतर ब. बघा, ड झाल्याच्या नंतर ई येतोय. त्याच्यानंतर ब येतोय का? सॉरी, 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 सॉरी. 1 मिनिट हां. अगोदर ड आहे, राइट. 40 नंतर 58 येणार आहे. म्हणजे ब ऑप्शन आहे. त्यानंतर हा ई आहे कर्नाटकवाला. त्याच्यानंतर हा आणि देन हा. बरोबर. 100% हा ऑप्शन आहे. सॉरी बरं का, ते फ्लोमध्ये काय झालं मी प्रॉपर बघितलं नाही आणि त्यातमध्ये आज चष्मा घातलेला नाही. ओके. सगळा करिश्मा हा चष्म्याचा आहे. ठीक आहे. तर चालेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही कन्फ्युजन क्लिअर झालं. इथं हा जो ऑप्शन होता कमी ते जास्त होता. त्यांच्या जागांची विभागणी तुम्हाला दिलेली आहे. इथं जशा विधान परिषदेच्या विचारल्यात, या साइडला तुम्हाला विधानसभेच्या पण जागा दिलेल्या आहेत. म्हणजे उद्या जर तिथं प्रश्न विचारला, राइट. आणि अनुसूचित जाती आणि जमाती हे आहे महाराष्ट्राच्या बाबतचं. अनुसूचित जातीसाठी किती आहेत जागा राखीव? ते इम्पोर्टंट आहे. 29 आहे आणि जमातीसाठी 25 आहे. हा मुद्दा पण लक्षात ठेवायचा. म्हणजे जर विचारला तिथं प्रश्न, तर तो तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश होता. आता पुढे बघा, संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा. संविधान सभेबाबत आहे. ओके. म्हणजे परत घटना निर्मिती टॉपिक मी तुम्हाला सांगितलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून घटना निर्मिती हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. राइट. इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे? संविधान सभेचं जे चिन्ह आहे, निशाणी, राइट. सिंह हे संविधान सभेचं चिन्ह म्हणून ओळखण्यात आलं. आता अयोग्य विचारले, सिंह होता का तिथं? हत्ती होता ना. मग चुकीचं आहे. आपल्याला ते चुकीचंच आहे. ठीक आहे. बी-एन राव कायदेविषयक सल्लागार बरोबर. एच-बी-आर अय्यंगार संविधान सभेचे सचिव होते. हे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त हे एकच स्टेटमेंट पहिलं चुकीचं आहे. बरोबर.
त्यानंतर जे चीफ ड्राफ्ट्समन होते, राइट? यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आहेत यस एन मुखर्जी. आगामी काळामध्ये यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बरोबर. म्हणजे आपल्याला काही गोष्टी इथं पाठ पाहिजे. आणि जे भारतीय राज्यघटना आहे तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये आहे. राईट. जर असं विचारलं की त्या प्रतीला नक्षीकाम करून आकर्षक कोणी बनवलंय त्याच्यामध्ये नंदलाल बोस असतील किंवा बी ओव्हर राम मनोहर सिन्हा असतील. राईट. पण असं जर विचारलं तुम्हाला की हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचे हस्तलिखित कोणी लिहिलंय? तर क्रिशन वैद्य हे नाव लक्षात ठेवा. आणि नंदलाल बोस यांनी तिला आकर्षक बनवलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी पण तिथे लक्षात ठेवा. ज्या स्टेटमेंट वरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत, तिथं तुम्हाला ऑब्वियस त्या गोष्टी कव्हर होणार आहेत. तर इथे एक मुद्दा फक्त जाता जाता सांगतो, जो की महत्वाचा आहे. एक्सपेक्टेड आहे. हा मुद्दा अजूनपर्यंत तरी कोणी सांगितला नाही म्हणून मी सांगतोय तुम्हाला. एक प्रेडिक्शन आहे. बघा, जे संप्रदायानुसार ओके, संप्रदायानुसार प्रतिनिधित्व होतं. ओके, प्रतिनिधित्व. ओके, संप्रदायानुसार म्हणतोय आम्ही. 1946 ला ज्या निवडणुका झाल्या. तर त्याच्यामध्ये हिंदूंसाठी मेन्सला येऊ शकतो म्हणून सांगतोय. 163 हा आकडा लक्षात ठेवायचा. मुस्लिम समाजासाठी 80 हा आकडा लक्षात ठेवा. त्यानंतर अनुसूचित जाती एस-सी साठी किती होता? 31 हा मुद्दा लक्षात ठेवा. भारतीय ख्रिश्चन ओके. हे पहिले 2-4 लक्षात ठेवले तरी तुमचा प्रश्न जोड्या लावायचा बरोबर येणार. भारतीय ख्रिश्चनसाठी 6 आणि मागास जमाती ज्या आहेत, मागास जमाती, तर त्यांच्यासाठी पण 6 जागा इथं होत्या. आणि शीखांसाठी शीख समुदाय 4 होत्या. हा मुद्दा लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे. मग अँग्लो इंडियन आणि पारसी यांच्यासाठी 3 होत्या आणि अशा टोटल करून 296 होत्या. म्हणजे हे संप्रदायानुसार प्रतिनिधित्व आहे. बाकीच्या बेसिक गोष्टी माहिती आहे. कारण तुम्हाला घटना समितीचे जे निवडणुकांचे निकाल होते जुलै, ऑगस्ट 1946 ला आलेले, त्याच्यावरती जे काँग्रेस, मुस्लिम लीग, अपक्ष यांना किती जागा होत्या असा प्रश्न विचारलाय. संप्रदायानुसार अजून प्रश्न विचारलेला नाही. पुढं आगामी काळात हा आकडा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. इथं बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. अयोग्य कथन ओळखा. बरोबर. म्हणजे काय आहे? तर इथं विचारलंय की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय ना, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यावरती आगामी काळात तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. ओके, कोणता? सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हा टॉपिक व्यवस्थितच करायचा आहे. ओके, कोणता? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. राज्याच्या दृष्टिकोनातून हायकोर्ट जास्त महत्वाचा आहे, पण ठीक आहे. बघा, एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. आता याच्यातली आपल्याला चुकीची स्टेटमेंट ओळखायची आहे. ठीक आहे. आता जी पात्रता आहे, बरोबर? तर त्याच्याबाबत इथं सांगितलंय एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा 2 किंवा अधिक न्यायालयांची निदान सलग 10 वर्ष न्यायाधीश पाहिजे आणि एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा 2 किंवा अधिक अ, न्यायालयाचा निदान सलग 5 वर्ष अधिवक्ता असला पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता. हे एकच बरोबर आहे. हे दोनही स्टेटमेंट चुकीचे आहेत. ओके, अयोग्य विचारले ना आपल्याला. मग आता जे क्वालिफिकेशन्स आहे, बरोबर, म्हणजे जी पात्रता आहे, तर पात्रतेमध्ये नेमकं आहे काय? तर ते तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो. ठीक आहे. पात्रता. सुप्रीम कोर्ट, राईट, न्यायाधीशांची जी पात्रता आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हायकोर्ट किंवा सलगतेने उच्च न्यायालय 5 वर्ष. ओके, किती? 5 वर्ष. काय मुद्दा सांगितलाय मी? 5 वर्ष. इथं काय म्हटलंय? 10 वर्ष. 5 वर्ष पाहिजे. लक्षात येतंय का? का चुकवलं? मी काय म्हंटल तुम्हाला? कुठं चुकवणार तो तुम्हाला?
एकतर त्यांनी काय सांगितलंय, 2 किंवा अधिक इथं एक चुकवलंय, इथं 10 वर्ष टाकलंय, इथं 5 वर्ष पाहिजे हा मुद्दा. आणि एखाद्या उच्च न्यायालयात ओके, म्हणजे तो उच्च न्यायालयात किंवा सलग त्याने उच्च न्यायालयात सलग इथं 5 वर्ष म्हटलंय, इथं 10 वर्ष पाहिजे. म्हणजे कुठं हे केलंय बघा ना तुम्ही. हे अल्टरनेट केलंय असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे चुकवलंय कुठं? साध्या सोप्या गोष्टींमध्ये चुकवलेलं आहे. आणि राष्ट्रपतीच्या मते तो अग्रगण्य कायदेतज्ञ असावा. मात्र राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात विधिवेत्ता असावा, अशी तरतूद म्हणजे जे काही हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या बाबत केलेली नाहीये. हा मुद्दा तरी तुम्हाला तिथे एकदम क्लिअर कट माहिती पाहिजे. म्हणजे बेसिक गोष्टी फक्त तिथं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. राइट? आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. म्हणजे सुप्रीम कोर्टाबाबत महत्त्वाची कलमं पण मी तुम्हाला काल सांगितलेली आहेत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट थोडंसं व्यवस्थित करा. राइट. आता इथं बघा पुन्हा योग्य विधानं विचारलेत. अनुच्छेद 137 आणि 141 आला का सुप्रीम कोर्टावरतीच पुन्हा प्रश्न. मग मी तुम्हाला तेच सांगतोय. जे टॉपिक सारखे वारंवार रिफ्लेक्ट होतायत, राइट आणि जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं 136 आणि 137 म्हणजे या अगोदरच्या लेक्चरमध्ये. इथं 137 वरती प्रश्न आहे. बरोबर? 137 मध्ये काय सांगितलंय? की पुनर्विलोकन सांगितलं होतं मी तुम्हाला ज्युडिशियल रिव्ह्यू. इथं बघा ना, पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं एवढं वाचायला वेळ लागणार आहे आपल्याला. बरोबर 137 आपल्याला आपला जर प्रेझन्स ऑफ माइंड चांगला असेल, 137 मध्ये मी काय सांगितलंय? ज्युडिशियल रिव्ह्यू सांगितलंय. इथं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार म्हणजे हे चुकीचं असण्याचं कारण नाहीये. ठीक आहे, वरती काही पण असू द्या. 141 मध्ये बघा, सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असेल. हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे बरोबर. आणि 143 सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. आपल्याला योग्यच विचारलंय. म्हणजे इथं तुम्हाला काय विचारलेत? आर्टिकल 8 जे की मेन आर्टिकल आहेत ते एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्याला दुर्लक्ष करू नये. ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू हा जो उगम आहे ह्या ज्युडिशियल रिव्ह्यूचा तो अमेरिकेमध्ये झालेला आहे. बरोबर. म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा जो तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती होता, जॉन मार्शल. ओके. ज्युडिशियल रिव्ह्यू बाबत लक्षात ठेवा. जॉन मार्शल, USA तिथं उगम झालेला आहे. म्हणजे एक खटला होता. मार्बरी विरुद्ध मॅडिसन असा तो खटला होता. मार्बरी विरुद्ध मेडिसन. तर तो खटला 1803 चा आहे. 1803 चा. तर तिथं हा ज्युडिशियल रिव्ह्यू समोर आलेला आहे. म्हणजे थोडक्यात जे काही कायदे केलेले आहेत त्याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार तिथं आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. प्रश्न बेसिक आहेत मेन्स ते तुम्हाला लक्षात आलं असेल. आता मागच्या पेपरमध्ये जे अनालिसिस केलं होतं, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा. तेच आहे इथं, राइट? आणि विशेष प्रोव्हिजन ज्या केलेल्या आहेत कलम 371 नुसार इथं महाराष्ट्र अँड गुजरात आहे. बट बाकी मग 371 ए, बी, सी सगळं आपण डिटेल बघितलंय. म्हणजे विशेष दर्जाबाबत वारंवार इथं प्रश्न येत आहे, राइट? आलटून-पालटून. तर त्या गोष्टी बेसिक आपल्याला जर माहित असेल, तर आपल्याला खूप त्याचा फायदा होणार आहे. हा मुद्दा थोडासा लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे बघा, एका बेस लाईनलाच धरून प्रश्न वारंवार विचारले जात आहेत आणि तिथं तुमचा फायदा होईल. ओके. आता पुढे बघा. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य नमूद आहेत? मी सांगितलं ना, परिशिष्टे, राइट? जे आपण प्रिलिम्सला केलं होतं. परिशिष्टे, भाग, अनुसूची याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग आता हे माहित नाही का भाग 3 मध्ये काय आहेत? फंडामेंटल राइट आहेत. बरोबर. भाग 5 मध्ये काय आहे? भाग 9 मध्ये काय आहे? या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर कट आपल्याला माहिती आहे. बरोबर. हे मी सांगायची पण गरज नाहीये. म्हणजे आपसूक उत्तर आपलं येऊन जातं, की कोणत्या भागामध्ये नेमकं काय आहे. राइट आणि असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला रिझल्टपर्यंत नाही. काय की आपण जी 4 परिशिष्ट टाकलीत. बरोबर 4 परिशिष्ट. मग ती 9, 10, 11, 12 आहेत. हे तर आपल्याला माहिती आहे. 9, 10, 11, 12. पण जे 4 भाग आपण समाविष्ट केलेत, बरोबर? जे 4 भाग समाविष्ट केलेत,
ते एक 4A म्हणून आहे. दुसरं भाग 9A म्हणून एक आहे. बरोबर? बरोबर बोलतोय ना? 9B म्हणून एक आहे आणि अजून कोणता भाग आहे? 14A एक आहे. म्हणजे हे जे भाग समाविष्ट केल्यात हे पण माहीत असू द्या डिक्टो ॲज इट इज. तुम्हाला प्रश्न तिथं येऊ शकतो. ओके, दुर्लक्ष करू नका. म्हणजे प्रश्न एका बेस लाईनला येतात मला तुम्हाला हे सांगायचं होतं. म्हणून ह्या सगळं एवढा प्रपंच केलेला आहे. ठीक आहे. आता बघा जे महत्त्वाचे भाग आहेत ते व्यवस्थित करा हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले. जे काही वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला लिहिली पाहिजे. म्हणजे इथं तुम्हाला भाग 3 झालं, भाग 4A झालं, भाग 5 झालं. भाग 5 मध्ये काय आहे? संघ सरकार आहे. बरोबर संघ. भाग 6 मध्ये काय आहे? राज्य सरकाराबाबत आहे. राइट आणि भाग 9 मध्ये काय आहे? तर पंचायतीबाबतच्या तरतुदी आहे. राइट. पंचायती राज. आहे ना? सगळे भाग आणि कुठून कोणत्या कलमापर्यंत आहे. जसं भाग 3 म्हटलं, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 12 ते 35 हे असं पण करा डिस्ट्रिब्युशन. भाग 4 म्हटलं, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे फक्त 51 हे एवढंच कलम आहे. भाग 5 म्हटलं, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 52 ते 151 हे एवढंच कलम आहे. भाग 9 म्हटलं, की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की कुठून कुठपर्यंत कलम आहेत. बरोबर? 243 ते 243 ओ. लक्षात येतंय का? कारण ह्या अशा डिस्ट्रिब्युशन वरती तुम्हाला प्रिलिम्सला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळं आपण अशा गोष्टी दुर्लक्ष करायच्या नाहीत. तिथं आपल्याला फोकस करायचा आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. बरोबर? म्हणजे प्रश्न एका बेसिक लेव्हललाच येतात. परंतु होतं काय, आपण थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळं आपलं नुकसान होतं. आता इथं बघा जे मी तुम्हाला सांगितलं, की अनुसूची, बरोबर? कोणत्या अनुसूचीमध्ये काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्या गोष्टी देखील तुम्हाला माहिती पाहिजेत. तर अनुसूची 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? अशा स्वरूपाचा तो तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला आहे. पण हा प्रश्न एवढे बेसिक आहे, की हा प्रिलिम्सला पण विचारलेला आहे इथून मागे. बरोबर? मग या प्रश्नाचा आढावा घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. टोटल किती भाषा आहेत बरं? 22 भाषा आहेत. 8व्या अनुसूचीमध्ये. बरोबर. सुरुवातीला किती होत्या? आधी. आधी किती होत्या सुरुवातीला? 14 होत्या. बरोबर. तर 3 घटना दुरुस्त्या आहेत. लक्षात ठेवायचं. 21वी ओके. त्याच्यानंतर 71वी आणि त्याच्यानंतर 92वी. बरोबर. ही घटना दुरुस्ती 1 मिनिट. 21वी घटना दुरुस्ती जी आहे तर ती आहे 1967 ची. कधीची आहे? 1967. 71वी घटना दुरुस्ती आहे 1992 ची आणि 92वी घटना दुरुस्ती आहे 2003 ची. ओके. इथं एकच भाषा आहे 21वी घटना दुरुस्ती सिंधी. इथं 71व्या घटना दुरुस्तीने कोकणी, मणिपुरी, नेपाळी KMN लक्षात ठेवा आणि 92व्या घटना दुरुस्तीने PDMS म्हणजे काय? बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. लक्षात येतंय का? हे लक्षात ठेवा. IMP आहे तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी. एकतर स्टेटमेंट फॉर्ममध्ये किंवा मग अशा एक बेसिक स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. किंवा असा एक राउंड देतात, की खालीलपैकी कोणती भाषा परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट नाही. मग ते एखादी भाषा वेगळी टाकतात. लक्षात येतंय का? अशा स्वरूपाचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. आता इथं बघा मुख्यमंत्र्याबाबतची स्टेटमेंट तिथं तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे एक पुन्हा एक बेसिक लेव्हलचा क्वेशन तुम्हाला इथं जनरेट झालेला दिसतो. मुख्यमंत्र्याबाबत. बरोबर. तर बघा, मुख्यमंत्र्याबाबत इथं काय विचारलंय, की तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. ओके. असतो का? ऑब्व्हियस असतो. तो झोनल काउन्सिलचा अध्यक्ष असतो. राइट. झोनल काउन्सिलमध्ये तो असतो का विभागीय परिषदेमध्ये? अध्यक्ष नसतो, उपाध्यक्ष असतो. विभागीय परिषदा. एक थोडक्यात झोनल काउन्सिलमध्ये तो काय असतो? रोटेशन पद्धतीने 1 वर्षासाठी उपाध्यक्ष असतो. कारण केंद्रीय गृहमंत्री राइट. इथं अध्यक्ष कोण असतो? केंद्रीय गृहमंत्री. लक्षात येतंय का? म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग जर चुकीचंच असेल, हा ऑप्शन गेला, हा गेला, राइट आपण उत्तरापर्यंत तरी पोहोचू शकतो. तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो. असं तिथं म्हटलेलं आहे. तर हे स्टेटमेंट देखील चुकीचं आहे. नसतो तो उपाध्यक्ष.
आणि तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता हे येणारच आहे. म्हणजे अ आणि ड हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे काय? तर आंतरराज्य परिषद. ओके. आंतरराज्य परिषद जी आहे त्याच्याबाबत एक मुद्दा लक्षात ठेवा. तो सदस्य असतो. काय असतो? आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो का? नाही. सदस्य असतो. आंतरराज्य परिषद असू द्या किंवा मग दुसरा मुद्दा राष्ट्रीय विकास परिषद असू द्या. जे की मागच्या एक्झाममध्ये तो हॅश झाला होता प्रश्न. राष्ट्रीय विकास परिषद. तर राष्ट्रीय विकास परिषदेचा देखील तो काय असतो? सदस्य असतो. बघा, मागच्याच प्रश्नावरून इथं पुन्हा प्रश्न बनवलाय. तेच बेसिक फिरवतायत. म्हणजे आपण अभ्यास करत असताना अशा गोष्टींवरती लक्ष देत नाही. आपण वन डे फास्ट ट्रॅक करत बसतो. कारण तिथून आपल्याला भरपूर नॉलेज मिळतं. राइट? इथं पुस्तकातून काही मिळत नाही. राइट? ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आता बघा, खालीलपैकी कोणता मूलभूत कर्तव्य नाही? बरोबर? तर मूलभूत कर्तव्य नाही. आता हे स्मारके, सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणचं संरक्षण करणं. हे मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. आपण बघितलेत ना ती आर्टिकल. हेच नाहीये म्हणजे हेच योग्य उत्तर आहे. हे आहेत बाकीचं. याचा क्रम तुम्हाला माहिती पाहिजे. मी सांगितलंय तो मेन्सला येऊ शकतो. परत तो व्यवस्थित तिथं रिरूट करून ठेवा तुम्ही. आता पुढे बघा, जोड्या लावा. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वावरील टीका. कोण काय म्हटलंय याच्यावरती मेन्सला प्रश्न असतो. त्याच्यामुळे पी-वाय-क्यू मध्ये वेगवेगळ्या चॅप्टर अंतर्गत जेवढ्या गोष्टी आल्यात ते तर कराच. पण पुस्तकात इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण व्यवस्थित करून ठेवा. एकावरून पण आता हे नवीन आहे बघा, के.टी. शहा. ओके. धार्मिक देखावा. हे एखाद्या प्रिलिम्सला विचारलं जाईल. हे आय-एम-पी करून ठेवा. कारण नवीन आहे ना. म्हणजे हे पुस्तकात पण नाहीये म्हणून तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आयव्हर जेनिंग्स, पवित्र आकांक्षा हे पी-वाय-क्यू मध्ये विचारलेलं आहे. ओके. त्यानंतर के.सी. व्हिअरच्या बाबत उद्दिष्टे व आकांक्षांचा जाहीरनामा हे पण पी-वाय-क्यू आहे. आणि टी.टी. कृष्णमाचारी भावनांची खरी कचरापेटी पी-वाय-क्यू. म्हणजे ह्या 3 गोष्टी बेसच आहेत. फक्त हे नवीन त्यांनी टाकून इथं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशा काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथं पुढे बघा, संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत संरक्षण दिलेलं आहे? आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, मागच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल चांगल्या पद्धतीने, मी एक गोष्ट सांगितली होती, की मूलभूत हक्कांमध्ये जे अपवाद आहेत, जसं राष्ट्रपतींना विशेषाधिकार दिलेला आहे. राइट? मग ते संसदेत ज्या सदस्यांना पण आहे, त्यांना कोणत्या स्वातंत्र्याअंतर्गत संरक्षण दिलेलं आहे? म्हणजे जे अपवाद आहेत मूलभूत हक्कांना, फंडामेंटल राइटमध्ये, तर त्या जी वैशिष्ट्य आहे मी सांगितलं होतं, त्याच पेजमध्ये तुम्हाला हे पण मिळून जाईल. ओके. म्हणजे काय आहे, पुन्हा एका बेसिक गोष्टींवरती आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर? कोणता आहे? 105 अनुच्छेद आहे. ओके. किती आहे? 105. आता ही बाकीची कलमं काय विचारलेली आहेत, ती इम्पोर्टंट आहेत का? बरं ठीक आहे. ती कलमं काय आहेत किंवा त्याचं इम्पोर्टन्स काय आहे ते पण मी सांगतो किंवा ती का विचारली आहेत. ठीक आहे, आपण बघू. 108 मध्ये नेमकं काय आहे ते सांगतो तुम्हाला. तर 108 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा इथं प्रश्न येऊ शकतो, संयुक्त अधिवेशन. हे पण आपण बघितलं होतं. ठीक आहे. संयुक्त अधिवेशन आहे, राष्ट्रपती हे करतात, राइट? तर याच्यानंतर जे आर्टिकल 115 आहे, 115 मध्ये जी अनुदानं आहेत, पूरक, अतिरिक्त हे पण पी-वाय-क्यू मध्ये आहे, राइट? अनुदाने हे त्याच्यामध्ये मेन्शन आहे, राइट? 109 मध्ये काय आहे? जे धनविधेयक आहे, ओके, धनविधेयकाबाबतच्या ज्या काही तरतुदी आहे, विशेष तरतुदी त्या इथं दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात धनविषयकाबाबत जी विशेष पद्धत आहे, थोडक्यात इथं काय दिलेली आहे? पद्धत दिली आहे. आणि 110 मध्ये व्याख्या आहे. 110 मध्ये व्याख्या आहे. कशाची? धनविधेयकाची. धनविधेयकाची व्याख्या इथं दिलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 112 मध्ये आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र. बरोबर? विवरणपत्र. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. 115 मध्ये जसं पूरक, अतिरिक्त, अधिक अनुदान आहे. 116 मध्ये लेखानुदाने, प्रत्ययानुदाने किंवा अपवादात्मक अनुदाने आहेत. आणि 117 मध्ये वित्तीय विधेयकाबाबत त्याच्यामध्ये 1 आणि 2 त्या विधेयकाबाबतच्या तरतुदी आहेत. राइट? 123 मध्ये संसदेच्या विश्रांती काळात
व जो काही अध्यादेश जारी करतात, कोण करतात? राष्ट्रपती ते आहेत. म्हणजे अशा बेसिक कलमांचा अभ्यास केलेला तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मेन्सच्या दृष्टिकोनातून. आता पुढे बघा, हा थोडासा ऑड क्वेश्चन होता. म्हणजे 15 पैकी ठीक आहे बाबा, एखादा मार्क गेला तरी काय हरकत नाही. पण बाकीचे हे बघा ना, बेसिक आहेत सगळे. आता तुमच्या देखत सगळे प्रश्न आपण प्रॉपर डिस्कस केलेले आहेत. बरोबर? तर महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबासाठी स्वच्छतागृह ही योजना ही 1995 ला सुरू केली. त्याचं एनालिसिस करण्यात पण पॉइंट नाही. फक्त तो ऑड प्रश्न आहे, असं लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आता एक आपण काही ऑप्शन हा तर इलिमिनेट करू शकतो. लगेच आपण महाराष्ट्र सेपरेट झाल्यावर लगेच तर नाही ही योजना सुरू करणार. राइट? म्हणजे एवढं एक तरी आपण इलिमिनेट करू शकतो आपल्या बुद्धीच्या जोरावर. पण बाकी जे येईल ते आपल्या लक आहे. ओके. आता इथं मसुदा समितीचे सदस्य नव्हते. सादुल्ला होते, गोपाल स्वामी आहेत, मित्तर आहेत, पण राजगोपालचारीच नव्हते. राइट? म्हणजे बाकीचे हे आहेत. आणि मसुदा समितीबाबत सगळं डिटेल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे मला हेच सांगायचंय. एक पेपर जरी आपण एनालिसिस केला असला तरी त्याचा इतर पेपरमध्ये फायदा होतोय. मग आपण जर 5 पेपर व्यवस्थित बघितलेले असतील, तर आगामी जी मुख्य परीक्षा आहे गट क ची, त्याच्यामध्ये किती फायदा होईल हा तुम्ही विचार करा. त्यामुळे हे 75 प्रश्नांचं एनालिसिस पूर्ण बघा. साधारण तुम्हाला फक्त 3 तास लागणार आहेत. 1.5 ने बघितलं तर 2 तासातच तुमचं होऊन जाणार आहे. तर ह्या बेसिक गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. याला दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. आता गट ब चा पेपर म्हणजे की जो आत्ता झालेला आहे. बरोबर? मे 2026 मध्ये झालेला गट ब 2025 मुख्य पेपर आहे हा. ओके. म्हणजे सगळ्यात लेटेस्ट पेपर आहे. किती अवघड प्रश्न विचारल्यात बघू आपण. चला. बघा, आता एनालिसिस जे केलंय ते तर आहेच. आता इथं बघा, कलम 164 ठीक आहे. येत नाही 164 मध्ये. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतील. ओके. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. आता राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील, हे काय कलम 164 मध्ये आहे का? राइट? आपण बघितलंय ना राज्यपालांच्या नेमणुकीबाबत 155 मध्ये. राइट? मग 164 मध्ये कसं काय येईल ते? आपलं एनालिसिस एवढं तगडं आहे, की तुम्हाला कोणत्या पण मेन्सला फायदा होणार म्हणजे गट ब, गट क चा. ओके. त्यामुळे जेवढं सांगितलंय ना, तेवढं तुम्ही रिपीट बघा. तुमचा लॉजिकल सेन्स पण डेव्हलप होईल. ऑप्शन पण एलिमिनेट करता येतील आणि हमखास 15 पैकी एक 13-14 मार्क तुम्हाला येऊन जातील फिक्समध्ये. म्हणजे जवळ-जवळ 28 मार्क गुण झाले. ते खूप आहेत. तर त्याच्यामुळं सगळे लेक्चर करायचे आहेत. आता इथं मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असेल, हे आहे 164 मध्ये. मी तुम्हाला 163, 164 तुलनात्मक सांगितलंय, सगळ्या तरतुदी घेतल्या. त्याच्या बाहेर प्रश्न आहे का? नाही. आणि 167 मध्ये सीएमची कर्तव्य आहेत. राइट? ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. 166 मध्ये राज्य सरकारचं कामकाज चालवणे आहे. म्हणजे या गोष्टी जर दुर्लक्ष केलं तर आपला तोटा आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. आता पुढे बघा, जे मी तुम्हाला घटना निर्मिती हा टॉपिक सांगितलाय, किती महत्वाचा आहे. त्याच समित्या पुन्हा-पुन्हा विचारल्या जात आहेत. सगळ्या डिस्कस केलेल्या आहेत. बरोबर. संघराज्य संविधान समिती. राइट? आलाय का नाही प्रश्न इथं? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर. अजून एक येणार आहे. तो पण तुम्हाला मी सांगितलाय. वित्त स्टाफ समिती काय आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. बरोबर. मूलभूत हक्क समिती म्हटलं की सरदार वल्लभभाई पटेल. सुकाणू म्हटलं की डॉक्टर के.एम. मुन्शी. म्हणजे या समित्यांवरती पण सारखे-सारखे प्रश्न विचारले जातात. आता बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित नाही? ओके. कुठं म्हटलंय? तर कोणत्या विधानसभामध्ये अनुसूचित जमातीसाठी म्हटले. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी एस-टी साठी विचारलेलं आहे तुम्हाला. बरोबर. एस-टी साठी कुठं जागा राखीव नाहीये, अशा स्वरूपाचा तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे काय होतंय, तुम्हाला ते स्टेट माहिती पाहिजे. आता हा थोडासा खोलातला प्रश्न आहे. बरोबर. हा प्रश्न कसा आहे? खोलातला प्रश्न आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, की हा पण एक बेसिक लेव्हलचा प्रश्न आहे. तर नाही. हा प्रश्न निश्चितच थोडासा इन डेप्थ मध्ये विचारलेला आहे. पण असा प्रश्न टॅकल करायला पण आपल्याकडे आयडिया आहे. बरोबर. म्हणजे आपण ऑप्शन एलिमिनेटच्या साहाय्याने किंवा निदान त्यातला एखादा तरी माहिती आहे का? बरोबर. याच्या आधारे पण आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो.
पण आपण जर हे केलं, की बाबा नाही आपल्याला काहीच माहिती नाही, की मग सगळ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. तर बघूया अनुसूचित जाती किंवा जमातींसाठी जे काही आहेत, कुठं-कुठं जागा किती राखीव आहेत. तर इथं आपल्याला काय विचारलंय जमाती म्हणजे एस-टी विचारले पहिले हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आता एस-टी साठी कुठं-कुठं आरक्षित नाहीये. तर बघा पंजाबमध्ये नाहीये. ओके. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये नाहीयेत आणि गोव्यामध्ये नाहीयेत. मग बाकी तामिळनाडूमध्ये आहेत. राइट, तामिळनाडूमध्ये आहे. एकच राज्य असं आहे की तिथं जागा आरक्षित नाही. मग तामिळनाडूमध्ये नेमक्या किती जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी? अनुसूचित जमातीसाठी फक्त तिथं 2 जागा राखीव आहेत. किती आहेत? 2 जागा राखीव आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे भविष्यात माहिती असावं तुम्हाला. इथं तर नाहीये. मग आता तुम्हाला सॉरी जर असं उलटं विचारलं, की एस-सी साठी राइट, एस-सी साठी आहेत का उत्तर प्रदेशमध्ये किंवा तिकडे जागा? तर त्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असतील. एस-सी साठी नेमक्या कुठे-कुठे जागा आहेत, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मग एस-सी साठी जर विचारलं, की पंजाबमध्ये आहेत का जागा? ऑब्व्हियस आहेत. एस-सी साठी जर विचारलं, तर पंजाबमध्ये 34 जागा आहेत. ओके. मग गोव्यामध्ये आहेत का? गोव्यामध्ये किती आहेत? ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर गोव्यामध्ये 1 जागा आहे एस-सी साठी. ओके. म्हणजे हे ऑप्शन आहेत. हेच ऑप्शन घेऊन उद्या फिरवलं, तर तुम्हाला त्या गोष्टी लगेच लक्षात येतील. म्हणून साठी एवढं सगळं सांगतोय. इथे एवढी डेप्थमध्ये जाण्याची काही गरज नाही. पण वेग आता सध्या फिरवा-फिरवी करताय थोडं. नाही आपल्याला वाटतंय नवीन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं सगळं सांगतोय. अनुसूचित जातींसाठी उत्तर प्रदेशमध्ये 85 जागा आहेत. ओके. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे उलटा जरी विचारला, तरी आता तुम्हाला त्यावरून उत्तर काढता येईल. आता पुढं बघा, जोड्या लावा. आता हा थोडासा एक तुम्हाला जर सिक्वेन्स माहिती असेल किमान कोण आधी आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं काय मनोहर जोशी यांचा कालखंड जरी माहीत असेल, तरी तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. राइट. कारण हा जो कालखंड आहे तो 95 ते 99 चा आहे त्यांचा. बरोबर. मग त्याच्यावरून किमान 2 ऑप्शन तरी एलिमिनेट होतात. म्हणजे एकतर काय माहिती पाहिजे, की सुरुवातीला कोण होते किंवा यांच्यानंतर हे, यांच्यानंतर हे. असं जर तुम्ही वारंवार अधून-मधून बघत असाल, तर तुम्हाला हा प्रश्न अवघड जाणार नाही. नाहीतर खूप अवघड आहे मग. राइट. शंकरराव चव्हाण म्हटलं, की 75 ते 77 आहे. वसंतदादा पाटील म्हटलं, की 77 ते 78 आहे. आणि सुधाकरराव नाईक 91 ते 93 आहेत. म्हणजे क्रम कसा आहे? असा आहे. बरोबर. 1, 2, 4, 3 असा. असा तो क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परत पण कधी विचारलं तर आता यावरूनच प्रश्न बनेल. तर इथं बघा पंचायत राजवरती 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 खालीलपैकी कोणत्या अनिवार्य तरतुदी आहेत? अशा स्वरूपाचा थोडासा काही की प्रश्न विचारताना ते कुठे शिफ्ट होत आहेत? ग्रामपंचायत. त्यातली त्यात कुठं? एकतर 73वी घटना दुरुस्ती किंवा ग्रामपंचायत किंवा मग अजून काय विचारतील समित्या. ह्या 3 घटकांवरती त्यांचा फोकस आहे. हे 3 घटक तुम्ही थोडासा ॲटलीस्ट पी-वाय-क्यू तरी बघा. ठीक आहे. प्रश्न बेसिकच आहे. बघूया. गावामध्ये किंवा गावाच्या समूहामध्ये ग्रामसभेचं आयोजन ऑब्व्हियस हे आहे. त्यानंतर गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरती पंचायत राज संस्था स्थापन करणे. हा एक मुद्दा आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर ग्राम स्तरावरती ग्रामसभेला अधिकार आणि कार्य बहाल करणे. हे काही 73व्या घटना दुरुस्तीने नाही झालेलं आहे. ओके. ग्रामसभेला अधिकार म्हणजे ग्रामसभेच्या अधिकाराबाबत नाहीये 73वी घटना दुरुस्ती. राइट. म्हणजे ग्राम स्वशासनाबाबत आहे. तर पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान 21 वर्ष वय हे पण आहे. पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यू मधला डाटा घेऊन हा प्रश्न विचारलाय. त्यामुळं तुम्हाला मी इथं सजेस्ट करेल, पी-वाय-क्यू करा. याच्या व्यतिरिक्त काही इथं आता जास्त डोकं लावत बसू नका. इथं बघा, भारतीय संविधानातील कोणता कलम बरोबर, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याचा अधिकार देतं? तर ते आहे 359. अजून एक आहे 358. राइट. या 358 आणि 59 मधला फरक व्यवस्थित बघून ठेवा. फरक पहा. याच्यावरती आगामी काळात तुम्हाला प्रश्न विचारेल. इथं इकॉनॉमिकल इमर्जन्सी आहे. राइट. इथं 356 आणीबाणीशी रिलेटेड आहे आणि 352 राष्ट्रीय आणीबाणी आहे. सशस्त्र उठाव 44वी घटना दुरुस्ती 1968.
म्हणजे मला हे सांगायचंय, आणीबाणीवरती का प्रश्न विचारला गेला? तर तुम्हाला माहिती आहे 1975 ते 2025 ठराविक वर्ष झाली ना. म्हणून 25च्या मुख्याला इथं तुम्हाला त्या अकॉर्डिंग हा प्रश्न विचारलेला आहे, सेट केलाय. थोडासा कलमाकडे घेऊन जातो. म्हणजे टॉपिकला त्यांनी 1-2 काही-काही 2-3 एरिया कव्हर केलेले आहेत. लक्षात येतंय का? त्यामुळं आपण पण अभ्यास करत असताना अशा बेसिक गोष्टी कव्हर करायच्या. ही सगळी कलमं मी त्या महत्त्वाच्या कलमांमध्ये घेतली. YouTubeवरती लेक्चर आहे, तुम्ही ते नक्की बघा. आता इथं पुढे बघा, संविधानाच्या आणि अजून एक तुम्हाला एक मुद्दा सांगतो. ह्या आणीबाणीबाबतचे जे फॅक्ट आहेत का, म्हणजे जसं की राष्ट्रीय आणीबाणी त्याला जे काही मान्यता असते 1 महिना. बाकी मग राष्ट्रपती राजवट असू द्या, आर्थिक आणीबाणी 2 महिने. मग ती काय म्हणतो की अ, मान्यता असेल, मान्यता रद्द किंवा तो ठराव मागे घेणं असेल किंवा बाकीचे जे फॅक्ट आहेत ते व्यवस्थित बघून ठेवा फक्त मेन. बाकी जास्त डेप्थमध्ये जाऊ नका. मात्र 358 आणि 59 मधला फरक हे करा. कारण एक कलम कशा संबंधित आहे, जे 19 आहे आर्टिकल 19 त्याच्यामधलं ते अधिकार काय होतात, आपोआप गायब होतात. नीट हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही बेसिक वाचलेलं आहे. पण तुम्ही आता परत तो फरक व्यवस्थित बघा. तिथं तुम्हाला हमखास प्रश्न येणार आहे. आता बघा, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व खालीलपैकी योग्य कथन ओळखा. संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती हे तर पाहिजे. जिच्या माता-पित्यांपैकी एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते हे पण पाहिजे. जी अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 7 वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे. ती व्यक्ती भारताची नागरिक असेल असं म्हटलेलं आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही बघा, जो टॉपिक काय होता, दुर्लक्षित होता आजपर्यंत. कोणता टॉपिक? नागरिकत्व. बरोबर. तो टॉपिक आता इथं फोकस आलेला आहे. बरोबर. तो टॉपिकला इथं महत्त्व आलंय. लक्षात येतंय का? म्हणजे कोणत्या टॉपिकला कधी महत्त्व येईल, हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं आपण फोकस ठेवला पाहिजे, की बाबा मेन कलमा असेल, बाकीच्या बेसिक गोष्टी, तिथं आपण थोडंसं हे केलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये, राइट? त्यांनी सांगितलंय, की कोणकोणत्या व्यक्ती तिथं नागरिक असणार आहेत. तर ते 5 वर्ष नाहीये. तर तिथं सॉरी 7 वर्ष नाहीये, तर मे बी 11 वर्ष आहे. म्हणजे इथं काय आहे, 7 वर्ष नाहीये, 5 वर्ष आहे. 11 नाही, 5 वर्ष आहे. म्हणजे एका छोट्या शब्दात त्यांनी चुकवलेलं आहे. मला हेच सांगायचंय, की महत्त्वाची कलमं आर्टिकल 1 पासून 51 पर्यंत खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामधल्या बेसिक तरतुदी आपण जे एक्सेप्शन म्हणून ठेवलेले आहेत किंवा हायलाइट करून ठेवलेले आहेत, ते आता आपण फक्त रिकॉल जरी केले, तरी आपला निश्चित फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तिथं दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. आता आपण पुढे जातोय. बघा, योग्य जोड्या जुळवा. परत हा जो प्रश्न आहे तो पी-वाय-क्यू आहे. मी सांगितलं ना, पी-वाय-क्यू व्यवस्थित करा. वसंतराव नाईक समिती तुम्हाला माहिती आहे 1960 ची सगळ्यात आधीची आहे. मग तुमचं हे 2 ऑप्शन आपोआप इलिमिनेट होतात. अशोक मेहता समिती कधीची आहे बरं? सगळ्यांना माहिती आहे ना, 77 ची आहे. राइट, मग उत्तर येऊन जातं. पण हे 2 पर्यंत सेम आहे. मग आता जी 1 मिनिट. हे इथं आहे आणि हे जे बोंगेरवाडी समिती आहे, राइट, तर ही 70 ची आहे आणि पी-बी पाटील म्हटलं की 1984 सरपंच समिती, सरपंच, राइट. विचारलंय याच्यावरती प्रश्न. म्हणजे काय की पी-वाय-क्यू मधूनच तुम्हाला इथं प्रश्न सेट झालेले आहेत. काही नाविन्यपूर्ण दिसत नाही. फक्त प्रश्नांची रचना बदलली आहे. खालीलपैकी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? राइट. तर 42वी तर आहेच 1976 ची. 86वी घटना दुरुस्ती 2002 ची. 11वं समाविष्ट केले. हे एनालिसिस मध्ये बघितले. हे बरोबर आहे. आता 44वी घटना दुरुस्ती आणि 84वी संविधान दुरुस्ती हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणजे 84 पेक्षा ही जास्त महत्त्वाची आहे 44वी आणि एक 42वी अमेंडमेंट. जे की जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. महत्त्वाच्या ज्या अमेंडमेंट्स आहेत, त्या एकदा रिकॉल करा. ओके, त्या एकदा रिकॉल करा. खूप इम्पोर्टंट आहेत. कारण त्याच्यावरती पुन्हा-पुन्हा प्रश्न येणार आहे.
इथं बघा, योग्य कथन ओळखा. विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा सदस्य विधानसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे म्हणजे त्याच्या पदावरून दूर केला जाऊ शकेल. ऑब्व्हियस हे बरोबर आहे. अनुच्छेद 179 खंड सी एवढं बघा ते मुद्दाम असं टाकतात. च्या प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असण्याबद्दल निदान 14 दिवसांची नोटीस. हो, 14 दिवसांची नोटीस दिली जाते. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष राईट किंवा उपाध्यक्ष त्याला पदावरून दूर करण्याबाबतच्या मुद्द्याबाबत इथं बोललं गेलंय. हे असं 179 खंड सी हे असं बघून आपल्याला वाटतं नाही. हे काहीतरी वेगळे. आयोग मुद्दाम टाकते म्हणजे थोडंसं कलमांची रिव्हिजन त्यामुळे मी गरजेचे आहे म्हणतोय. म्हणजे तुम्हाला असा एकदम काय म्हणतो धसका नाही बसणार पेपरमध्ये. ओके. तर ते नेहमी तुमच्या फायद्याचं आहे. म्हणजे विधानमंडळ राईट आपण टॉपिक जे बघितले त्याच्यातून क्रक्सच निघालाय. विधानमंडळ, राज्यपाल, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, घटना निर्मिती, राईट? कर्तव्य, तत्व, मूलभूत हक्क हेच टॉपिक महत्वाचे आहेत. याच्यावरच तुम्हाला प्रश्न दिसतो किंवा संघराज्य, राईट? त्यावरच प्रश्न आलेले आहेत. आता आपण एक बेस बघितला होता बघा मागच्या अनालिसिसमध्ये. मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या डॅश राज्यातील मंत्रिमंडळाला आदिवासी व्यवहारांसाठी एक मंत्री समाविष्ट करण्याचं अनिवार्य करण्यात आले. तर याच्यामध्ये ओरिसा, मध्य प्रदेश आणि बिहार. बिहारला वगळलंय, पण ऍटलीस्ट त्याच्यामध्ये अनिवार्य तर करण्यात आलेलं होतं ना अगोदर. ते नंतर वगळलंय बिहार. पण पहिल्यांदा होतं. आता सध्या 4 स्टेट आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. लक्षात येतंय ना? म्हणजे महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब हे नाहीये. म्हणजे त्याच बेसिक गोष्टी, की जिथं तुम्हाला वारंवार फिरून इकडचा प्रश्न तिकडं. फक्त वाक्यरचना बदलायची, प्रश्न टाकायचा. असं चालू आहे. ते तुम्हाला लक्षात यावं एवढंच मला सांगायचंय. आता इथे पुढे बघा, घटनेच्या कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यानंतर संघटना, संघ किंवा सहकारी संस्था हे पण आहे. पूर्णपणे मुक्तपणे फिरण्याचा अधिकार हे आहे. पण शांततेत आणि शस्त्रांसह आपण बंदूक घेऊन जाऊ शकतो का एखाद्या ठिकाणी? जमावात किंवा एखाद्या सभेच्या ठिकाणी? नाही ना. मग हे आहे का? नाहीये. तर साधं सिंपल. इथं एक लॉजिकली उत्तर निघतात. कारण आपण बेसिक रीडिंग केलेली असते. इथं बघा, योग्य व अयोग्य कथने ओळखा. राइट? आता इथं बघा, अयोग्य विचारले. भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक संघ राज्याच्या लेखाविषयकचे अहवाल संसदेसमोर सादर करेल आणि राज्याच्या लेखाविषयीचे अहवाल राज्याच्या विधानमंडळाला सादर करेल. तर तो कॅग नाही करत. प्रोसेस अशी आहे, कॅग अगोदर राष्ट्रपती, मग राष्ट्रपती तो संसदेकडं. राइट? कॅग अगोदर राज्यपाल आणि मग राज्य विधिमंडळ. लक्षात येतंय का? असा सिक्वेन्स आहे. त्यामुळं 176, 148, 165 याच्यावरचा 15 मिनिटांचा व्हिडिओ बघा. तुमचा फायदा होणार आहे. प्रश्न आहे, तुम्ही पण बघितलं पाहिजे. पुढे बघा, अनुच्छेद 20 हा पी-वाय-क्यू आहे. पी-वाय-क्यू तुम्हाला विचारलेला आहे आर्टिकल 20 वरती. आणि आर्टिकल 20 खूप महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण इथं काय की एका छोट्या शब्दात फसवलेलं आहे. इथं काही जास्त खूप हेक्टिक केलंय असं पण नाहीये. तर ते आपण बघू नेमकं कुठं फसवलंय काय वगैरे. तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्या संबंधात जे काही कलम आहे, अनुच्छेद 20 इथं बघा, एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवरती खटला चालवला जाणार नाही किंवा त्याला शिक्षा दिली जाणार नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवरती स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. हे पण बरोबर आहे. आणि तिसरं जे दिलंय, जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल, ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करण्यात आली असती, त्यापेक्षा कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. ओके. तर याच्यामध्ये मुद्दा असा आहे, तिसरा जो मुद्दा आहे, ओके. म्हणजे कलम 20 मध्ये काय सांगितलंय हा मुद्दा लक्षात घ्या. पहिलं ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की कलम 20 ने काय सांगितलंय, की तिथं नागरिक किंवा परदेशी व्यक्ती किंवा कंपनी निगम यासारख्या वैधानिक ज्या व्यक्ती आहेत, तर त्यांना आरोपींना मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेपासून संरक्षण दिलेलं आहे.
कलम 20 मध्ये काय आहे? तर पहिला मुद्दा आहे कार्योत्तर कायदा नाही. म्हणजे काय? नो एक्स फॅक्टो लॉ. दुसरा आहे दुहेरी शिक्षा नाही आणि स्वतःविरुद्ध साक्ष. हे 3 मुद्दे आहेत. बरोबर? 3 मुद्दे आहेत. लक्षात येतंय का? बाकी हे अपराध वगैरे किंवा हा मुद्दा त्याच्यामध्ये मेन्शन नाहीये. तिसरा मुद्दा मी सांगतो तुम्हाला. 1 मिनिट. तिसरा जो मुद्दा आहे, आता एक-एक समजून सांगतो. कलम 20 मध्ये काय-काय आहेत गोष्टी. पहिला आहे नो एक्स फॅक्टो लॉ. म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्तीला घडताना लागू असलेल्या कायद्याचा भंग केल्याशिवाय आरोपी समजलं जाणार नाही आणि आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा घडतेवेळी कायद्यात सांगितलेल्या शिक्षापेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही. हा पहिला मुद्दा. आता दुसरा जो मुद्दा आहे, त्याला म्हणतात नो डबल जिओपर्डी. नो डबल जिओपर्डी म्हणजे काय? दुहेरी शिक्षा नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. आणि तिसरा मुद्दा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे काय? एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोपी असलेल्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजे हे 3 मुद्दे आहेत 20 मध्ये. राइट. तर त्याच्यामुळं जे तिसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता योग्य कथने ओळखा. इथं पण आलं. बघा, राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या म्हणजे प्रक्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. हे बरोबर आहे. पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालांद्वारे केली जाते आणि ते मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. हे देखील बरोबर आहे. पॉंडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही. ती संकेताद्वारे विकसित होत आहे. हे वाक्य आय-एम-पी आहे हे पण बरोबर आहे. आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. जे काही विधानमंडळ आहे, त्याच्याच बेसवरती हा प्रश्न विचारलाय. फक्त राष्ट्रीय राजधानी किंवा जे काही पदोच्चरी आहे त्याच्याबाबतचं. कारण तिथं पण त्यांना विधानसभेत जागा आहेत ना, मग त्यांच्या बाबतच्या ज्या स्पेशल प्रोव्हिजन आहेत, त्याच्यावरती पण हा एक बेसिक स्वरूपातच प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्याला राज्य विधिमंडळ बेस मानूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जसं हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असेल, राइट. जे महत्त्वाचे चॅप्टर सांगितलेत, मी तुम्हाला एक लिस्ट पण शेअर करेल. तुम्ही ती लिस्ट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामधले पॉइंट की जे परीक्षेच्या भोवती आहेत. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी विचारल्यात, त्याच्या अकॉर्डिंग आहे. जे मी सांगितलंय, तेवढं तुम्ही करून गेलात तर हमखास तुमचा परीक्षेत कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुम्हाला मार्क देखील आलेले असतील. तर आता आपण वेळ न घालवता थांबणार आहोत. परंतु तुम्हाला एक सूचना करतो. असेच प्रश्न आपण इकॉनॉमिकच्या बाबत बघणार आहोत. म्हणजे जेवढे 50 प्रश्न आहेत 5 मुख्य परीक्षांचे, ज्या आतापर्यंत नवीन पॅटर्न नुसार झाल्यात, तर त्या देखील आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक सो मच. थांबूयात आपण.